नांदेड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली। या मतदार यादीत पश्चिम बंगालच्या मतदारांचाही समावेश आहे। मतदार यादीत पश्चिम बंगालचे जवळपास 700 ते 800 मतदार असल्याचा धक्कादायक आक्षेप नोंदवण्यात आला आहे। चिखली नगर परिषदेत नगराध्यक्षपदासाठी भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी तिहेरी लढत पाहायला मिळते। या निवडणुकीत आपल्याच पक्षाचा उमेदवार नगराध्यक्ष होईल असा दावा तीनही पक्षांकडून केला जातो। अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानं मालेगाव तालुक्यातील टोकडेगाव शोकसागरात बुडाले। धर्मेंद्र आणि टोकडेगाव यांच्यातील ऋणानुबंध कसं घट्ट होतं हे सांगत गावकऱ्यांनी धर्मेंद्र यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला। कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील 6 वर्षाचा श्रीवंश हा एका अपघात सुरक्षितपणे बचावलाय। गॅलरीतून अचानक खाली पडल्यावरही केवळ हातावर आणि डोक्यावर त्याला किरकोळ मार लागला। जीवावर आलं ते किरकोळ जखमेवर निभावलं आणि मोठा अपघात टळला। निफाड जवळील भरवस फाटा परिसरात उसानं भरलेली ट्रॉली पलटी झाली। महामार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे ट्रॉलीचा तोल जाऊन ती उलटली। सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही। पाटोदा इथं मका, सोयाबीन आणि भुसार धान्य लिलावाला सुरुवात झाली। सभापती वसंत पवार आणि उपसभापती रतन बोरणारे यांच्या उपस्थितीत लिलाव पार पडला। शेतकऱ्यांनी आपल्या मालाची योग्य प्रतवारी करून विक्रीसाठी बाजारात आणावं असं आवाहन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केलंय। अमरावतीच्या नांदगाव पेठ ते माहुली जहागीर रोडवर पेट्रोलच्या टँकरला भीषण आग लागली। रस्त्यावरील खड्ड्यामुळे टँकर पलटी झाला आणि मग टँकरनं पेट घेतला। वर्ध्याच्या वायगाव मार्गावर भीषण अपघात झाला। एकाच कुटुंबातील 3 जागीच मृत्यू झाला। 1 जण गंभीर जखमी झाले। वर्ध्याहून येत असलेल्या दुचाकीला कारनं जोरदार धडक दिली असून जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। छत्रपती संभाजीनगर येथील बाबा पेट्रोल पंप परिसरातील रिक्षाचालक प्रकरणानंतर वाहतूक पोलीस अलर्ट मोडवर आहेत। शहरभरात तपासणी मोहीम तीव्र करण्यात आली असून घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी वाहतूक पोलीस आणि शहर पोलीस प्रशासन सतर्क झाले।